जय मित्रांनो, नमस्कार मित्रांनो. बघा, विद्यार्थ्यांचे कॉल, कमेंट आणि सध्याचं वातावरण, कारण की पुन्हा पोलीस भरती संदर्भात, कारण की भरपूर विद्यार्थ्यांचं, कारण की नवीन विद्यार्थी पण सध्या पास झाले होत आहेत 12वीचे, आणि जे जुने विद्यार्थी एक एक मार्काने काही वयामुळे असे भरपूर प्रमाणात विद्यार्थी नापास झालेले आहेत. त्या विद्यार्थ्यांच्या पुढे प्रश्न पडलाय की खरंच नवीन पोलीस भरती येणार का? कारण सध्या युट्यूबवरती सर्वीकडे तेच वातावरण आहे की नवीन पोलीस भरती, नवीन पोलीस भरती. आणि त्यानंतर अजून काही विद्यार्थ्यांच्यात काय संभ्रम निर्माण करतायत की कुंभमेळ्यामुळे भरती होणार नाही, कारण कुंभमेळ्यामध्ये पोलीस बंदोबस्त लागेल, असा विद्यार्थ्यांचा भरपूर प्रमाणात गैरसमज चालू आहे. तर मित्रांनो, सर्वात पहिले व्हिडिओ समजून घ्या. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायची गरज नाही. मी काय म्हणतो ते सर्वात पहिले माहिती समजून घ्या. आणि आपले व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती जा, कोणतेही असे वायबार व्हिडिओ नसतात की जेणेकरून तुमचे नुकसान होईल. तर तुम्हाला कुंभमेळ्यामध्ये आणि ही भरती सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होईल का? आता इथून मागचा जो तुम्ही रेफरन्स बघणार पोलीस भरतीचा, पोलीस भरती याच्यामध्ये पण आली 24 मध्ये, 25 मध्ये, आता ही चालू आहे 26 मध्ये, 25 भरती 26 मध्ये. लगातार 3 वर्षापासून भरती कंटिन्यू चालू आहे. आणि जे पोलीस भरती असं आहे की ते गरजेचं आहे एकदम, कारण की सध्या लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात नवीन नवीन पोलीस स्टेशन किंवा नवीन त्यांची स्थापना होते. आणि तुम्ही आता नुकतेच पाहत असणार मुंबईला, पुण्याला की जागा वाढणार होत्या, जागा वाढल्या नाही. का वाढल्या नाही? त्या भरती, नवीन भरतीसाठी त्यांनी प्रोसिजर मध्ये ठेवले आहेत आणि बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जागा रिक्त आहेत. आमच्या नाशिक ग्रामीणला सुद्धा आधी सांगताना 300, 350, 400चा आकडा होता आणि भरती निघताना फक्त 200 जागा निघाल्या. आधी तिथं पण असं चालू होतं की भरती जागा वाढतील, जागा वाढल्याने नवीन भरतीसाठी प्रोसिजर. आता कुंभमेळ्याबद्दल तुम्हाला जरा समजून सांगतो. हे भरतीचं कन्फर्म आहे, काळजी करू नको दादा. आता कुंभमेळा, आता बघ, कुंभमेळ्यामध्ये तू जर पाशील तर कशा पद्धतीने की तुला ह्या गोष्टीच्या एवढ्या, तू मागे आपला जो कुंभमेळा झालाय अयोध्याला, तिकडे आता आपला नाशिकमध्ये होणार आहे आणि नाशिकमध्ये कुंभमेळा झाला तर असं काही नाही की महाराष्ट्रातील सर्वच पोलीस बंदोबस्त इथे येऊन जाणार आहे, किंवा आता सुद्धा भरती प्रक्रिया चालू आहे की बाकी ठिकाणी काही कामं चालू, असं काही नाही. अधिवेशन चालू होतं त्यांचे बंदोबस्त, कारण की भरती प्रक्रियाला स्पेशल माणसं नेमले जातात. जे रिझर्व्ह माणसं असतात, जे आता नुकतेच भरती झाले असतात, ते विद्यार्थ्यांना पण भरती प्रक्रियेला, आणि ते स्पेशल टीमच असते, त्यांचं कामच ते असतं की भरती प्रक्रिया राबवणे, तिथे ते वर्क करणे. म्हणून कुंभमेळा नाशिकमध्ये असेल, बाकीच्या जिल्ह्यांमध्ये नसणार. म्हणून असं नाही तुम्ही गैरसमज करा की कुंभमेळा आहे आणि भरती होणार नाही. उलट कुंभमेळ्याला पोलीस बंदोबस्ताची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे. असं पण यदा कदाचित होऊ शकतं, नंतरची भरती येऊन फास्ट 2-3 महिन्यात पण कव्हर होऊ शकते, करू शकतात तुम्ही. काय? कारण की महाराष्ट्र पोलीसचा नाद नाही करायचा होता. मागे पावसात पळवले, पावसामध्ये किती भयंकर, तिथं तेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांच्या काय कमेंट राहायच्या, सर एवढं शक्य आहे का, एवढ्या पाण्यात पळवतील का आणि पावसात पळवतील का? तर तुम्ही कसं कमेंट करत होते आणि तुम्हाला पावसातच पळवलं. त्यानंतर उन्हाळ्यात, सर एवढं उन्हामध्ये भरती घेतील का? ट्रेंट लावून दिला होता पळायला, आणि आता सुद्धा SRPFचं ग्राउंड चालू आहे उन्हामध्ये, ते काही करू शकतात. म्हणून चुकीचा निगेटिव्ह विचार करू नका. भरती येणार, कुंभमेळा असू द्या, काही असू द्या, या भरतीवरती काही परिणाम होणार नाही की बाबा कुंभमेळा आला आणि मग आता सर्व पोलीस बंदोबस्त लागेल, भरती कोण घेईल, असं काहीच नाही. काय करू शकतात ते सप्टेंबर, आता पुढचा ऑक्टोबर नोव्हेंबरला परत जाहिरात, कारण की पूर्ण 31 डिसेंबर पर्यंत जागा रिक्त घेतील. आधी जागा रिक्त पडलेल्या आहेत, त्याचा एकत्र करून एक भरती पुन्हा. बघा, कोणी 20,000 म्हणतंय, कोणी 18,000 म्हणतंय, हे काही फिक्स सांगू शकत नाही. पण 15,000 प्लस जागा राहतील, कारण तेवढ्या जागा रिक्त होतात दरवर्षी महाराष्ट्रात. 31 डिसेंबर पर्यंत जागा तेवढ्या रिक्त होतात. ह्या सर्व रिक्त जागांचा आढावा घेऊन परत भरती नवीन होणार. आपले जे विद्यार्थी जे आता एजबार होत आहेत, ते विद्यार्थी पुन्हा प्रयत्न करतील या भरतीसाठी, कारण की त्यांना बिचारांना अपयश एका मार्काने आले, काही वयाने ना वयामुळे वेटिंगला पडलेले आहेत. असे माझ्याच नाही, प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक क्लास जे अकॅडमीवाले आहेत त्यांना तुम्ही कॉल करून विचारा. प्रत्येक अकॅडमीवाला सांगणार आहे की सर माझे 10 विद्यार्थी, माझे 5 विद्यार्थी वयाने राहिले, एका मार्काने राहिले. मग ते विद्यार्थी काय, मग ते प्रयत्न करणारच. मागच्या वेळेस पण भरती वय वाढ विद्यार्थ्यांनी खूप मोठा प्रयत्न केला होता आणि भरती निघाली पण. म्हणून या वर्षी पण कुंभमेळ्याची भरती निघणार आणि कुंभमेळा काही अडचण येणार नाही. म्हणून निगेटिव्ह विचार करू नका. आता माझा चॅनल जो जास्त प्रमाणात फॉलोअर्स फॉरेस्ट भरती, त्या फॉरेस्ट भरतीसाठी आपल्याला प्रयत्न करायचे. ती भरती लवकरात लवकर निघण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. सर्व विद्यार्थी एकत्र येऊ आणि ती भरती सुद्धा आपण प्रयत्न करू.
त्याच्यानंतर दारूबंदी भरती. आता दारूबंदी भरतीमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात एज जास्त आहे, 38-42 वर्षापर्यंत आहे. म्हणजे जे काही विद्यार्थी एजबार झाले त्यांच्यासाठी दारूबंदी पण बेस्ट पर्याय असणार आहे. ती पण भरती लवकरात लवकर प्रोसिजर होईल. म्हणून येणाऱ्या भरतीमध्ये जे आता तुम्हाला अपयश आलेले ते पुन्हा येऊ नये म्हणून त्यासाठी तुम्ही आतापासूनच सावध होऊन जा. या भरत्या प्रक्रिया चालू असणार आहेत आणि चक्र आहे हे चक्र फिरत राहणार आहे. म्हणून कोणी काय म्हणते, कोणी कशाबद्दल निगेटिव्ह विचार करते. नुकतेच आता 12वी पास होऊन विद्यार्थी येत आहेत. साधारण तुम्हाला जर या क्षेत्रात असायचं तुमचं वेलकम, पण प्रामाणिकपणे या. कारण की आता सगळ्यात जास्त भरती नवीन मुलंच होत आहेत जुन्या मुलांपेक्षा. का जुने मुलं चुक्या करतायत, नवीन मुलं चुक्या करत नाही. जर कोणी डाऊट जर आपल्या जवळपास नाशिक जिल्ह्यातील असेल तर खाली नंबर असेल आपला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, नक्कीच कॉन्टॅक्ट करा. पोलीस भरतीची एकदम बेसिक पासून तयारी, फॉरेस्ट भरतीची एकदम बेसिक पासून तयारी, राज्य उत्पादन शुल्कची बेसिक पासून तयारी. ज्या कोणी काही विद्यार्थ्यांना ऑनलाईन बी पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऍपची पण लिंक टाकून दिली जाईल. तर तुम्ही आपला ऍप पण डाउनलोड करून घ्या. अजून काही मदत लागली तर नक्कीच तुम्ही मित्रांनो कमेंट करा. कमेंटनुसार मला समजेल की माझ्या मित्रांना काय गरजेचं आहे आणि कुठे कमी पडतंय. तुमच्या कमेंट करा. कमेंटनुसार मी नक्कीच व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करेल. असं काही नाही तुम्ही आता एवढा मोठा व्हिडिओ झाला, तुम्हाला कधी बोललो मध्ये की बाबा व्हिडिओ थांबून घेतला, पहिले चॅनल लाईक करून घे, सबस्क्राईब करून घे. नाही दादा, कारण काय करू आपण प्रामाणिकपणे काम करू आणि एक दिवशी प्रामाणिक कामाला यश भेटणारच. म्हणून तुम्ही जेवढे विद्यार्थी महाराष्ट्रातून व्हिडिओ बघतायत तर तुम्ही कमेंट करा खाली की सर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्हाला ह्या डाऊट क्लिअर करा. नक्कीच माहिती घेऊन डाऊट क्लिअर करेल. आणि फॉरेस्ट भरतीवाले तुम्ही वॉचमध्ये राहा. आपल्याला काहीतरी नवीन करावं लागेल, आपल्याला प्रयत्न करावे लागतील. सरकार झोपलंय ते जागा करावं लागेल आणि ते आपण चांगल्या प्रकारे करू. म्हणून पुन्हा सांगतो कमेंट करा. कमेंटनुसार मला कळेल. चला मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.